एक्सचे नाव कोणते सांगा? 9 A 39 24, वायचं नाव 24 40 B आणि 64. याला सारणी म्हणायचं. काय म्हणायचं? सारणीतले गणित आहे. सोबतच्या सारणीवरून एक्स व वायचे चलन ओळखा व अनुक्रमे ए आणि बी च्या जागी येणाऱ्या संख्याचा योग्य पर्याय निवडा. तर मग आता भाग तोडायचा. 9 आणि 24 कोणत्या पाड्यात? 3च्या. 3 त्रिक 9, 3 8 24. 24 आणि 64 कोणत्या पाड्यामध्ये? 8 त्रिक 24, 8 8 64. म्हणजे भागकार कसे? सारखे. मग कोणतं चलन समजायचं? समचलन म्हणजे काय? वरच्याचे भागकार सारखे, खालच्याचे भागकार सारखे. समचलन म्हणजे काय? मग आता सांगा. तर मग आता याच्यामध्ये कोणी जर इथं किंमत काढायची असेल तर आपल्याला इथं 3 3 लिहायचे, इथं 8 8 लिहायचे. बरोबर? तर याची किंमत काढायचं असेल तर काय? हे काय म्हणन? 40 कडे जा. 40 म्हणन काय? 8 कडे जा. मी 40 कसं आलो ते विचारा. मग 8 काय म्हणन? मला गुणीला 5 करा. 8 पंच 40 म्हणून इथं गुणीला 5 करायचं. 5 त्रिक 15. ते येतं आता समचलन हे समजा उदाहरणार्थ. आता समचलन तर आहेच आहे. तर मग आता सांगा याचं नाव किती आहे? 15 आहे. आता त्याच्यानंतर बीचं नाव काढायचंय. बीची किंमत काढायची असेल तर बी काय म्हणे? 39 कडे जा. 39 म्हणून 3 कडे जा. 3 काय म्हणून मला गुणीला 13 कर. 33 39 म्हणून गुणीला 13 ला सुद्धा किती करावं लागेल? 8 ला 13 गुणीला करावं लागेल. यालाही समान द्यावं लागेल ना. मग 13 किती? 104. तर मग आता इथं सांगा 104. हे बीचं नाव 104, याचं नाव 15. समचलन 15 104. किती नंबर सांगा? समजलं का?